नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या वाडूज येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। आपल्या बहिणीने गावातील एका तरुणावर प्रेम केल्याने एका भावाला एवढा प्रचंड राग आला की त्याने त्याच्या बहिणीलाच प्रेम करण्याची शिक्षा देत तिला 200 फूट उंच डोंगरावरून खाली ढकललं। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाडूज येथे घडली असून त्यामध्ये अवघ्या 17 वर्षाच्या त्या मुलीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे। मृत मुलगी ही त्याची चुलत बहीण होती। ऑनर किलिंगच्या घटनेने फक्त वाडूजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलं असून मोठी खळबळ उडाली आहे। दरवर्षी अजमेरच्या बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी हजारो भाविक अजमेरमध्ये दाखल होतात। राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यावरून परतीच्या प्रवासादरम्यान गुजरात राज्यातील भरूच येथील अंकलेश्वर भागात बुधवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पालघर तालुक्यातील 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 7 जणांचा एक ग्रुपही बाबांच्या दर्ग्यावर माथा टेकवण्यासाठी आणि चादर चढवण्यासाठी गेला होता, पण त्यातील 3 परतलेच नाहीत। पालघरकडे येत असताना गुजरातमध्येच त्यांच्यावर काळाने घात घातला। कार अपघातात या 3घांचा जागीच मृत्यू झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चेंदामेंदा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता एक नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे। मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं। त्यातून असं समोर आलंय की बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या 3 आरोपींना पुण्यातल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही खून करायचं होतं। त्यांनी प्लॅनिंगही केली होती, पण त्याआधीच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने हा कट फसला। फरार आरोपी शुभम लोणकरच्या नेतृत्वात आरोपी रुपेश मोहोळ आणि गौरव अपुने यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचं प्लॅनिंग केलं होतं। बीड आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला। सुरेश धस अचानक अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। वाल्मिक कराडवर त्यांनी वसुलीचा आरोप केला होता। यांचे वेगवेगळे धंदे आहेत। वसुलीच्या या जेवढ्या गँग्स आहेत त्यांना मोकाव लावला पाहिजे, नाहीतर जे तिहार जेलमध्ये होते ते भविष्यात अगदी मुंबईच्या सलमान खान पर्यंत जे येतंय तसा काहीसा प्रकार या गँग्स कडून होऊ शकतो। हे मी पूर्ण जबाबदारीने बोलत आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वैश्य असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला। धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता। गृह खातं जागं असतं, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोडी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडागिरी सुरू आहे, असा आरोप जानकर यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच निदर्शन आंदोलन करण्यात आलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। या आंदोलनात बोलताना लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या बरोबर पुण्यात राजगुरुनगरमध्ये 2 मुलींची हत्या झाली। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या खटड्यात उभे करण्यात येते। मनोज जरांगे यांची भाषा आता सुरेश धस करत आहेत, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलाय। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे। या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे। भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया या नेत्यांकडून सातत्याने धनंजय मुंडेवर आरोप केले जात आहेत। आता धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। मुंबईमध्ये जुहू परिसरात एक मुलगा 2 वर्षाच्या मुलीवर तोल गेल्याने पडला। मात्र या घटनेमध्ये त्या 2 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबईतील जुहू परिसरातील एक मुलगा तोल गेल्याने 2 वर्षाच्या मुलीच्या अंगावरती पडला। मुलीच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबियांनी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। मुंबईतील जुहू परिसरात ही घटना घडली असून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाचा तोल गेल्याने 2 वर्षाच्या मुलीवर पडला। त्यामुळे 2 वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे।
पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत एका महिला सहकार्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी कंपनीच्या पार्किंग एरियात घडली होती। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभदा कोदारे यांचा मृत्यू झाला आहे। पैशाचे वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे। मंगळवारी सायंकाळी शुभदा कोदारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर कोदारे यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या बातमीनं खळबळ उडाली आहे। पुण्यातल्या एका शाळेच्या चेंजिंग रूम मध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे। पुण्यातील पाषाण परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। विशेष म्हणजे शाळेतीलच एका शिपायानं हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी या शिपायाला अटक केली असून तुषार सरोदे असं या आरोपी शिपायाचं नाव आहे। शाळेतील किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ तो चित्रित करत होता। या प्रकरणात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेटसाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केला नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।